जय हरी. एकादश स्कंध भाग 100. आजच्या भागामध्ये हीच परत भक्तांची जी भगवंताच्या चरणाबद्दलची इच्छा असते आणि त्यातून भगवंत त्यांना कसा प्राप्त होतो हे वेगवेगळ्या अंगाने नाथ महाराज आपल्याला सांगत आहेत की सात्वत नावाचे एक भक्त भगवंताच्या चरणांच्या ऐश्वर्याची इच्छा धरून चतुर्व्यूह रूपानं त्याची पूजा करतात. वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न याला चतुर्व्यूह असं म्हणतात. या 4 व्यक्ती भिन्न दिसल्या तरी त्यामधील भगवंत एकच आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून भक्त जेव्हा त्यांची पूजा करतात तेव्हा तिला व्यूह स्थिती असं म्हणतात. सारांश म्हणजे आता थोडक्यात जर बोलायचं झालं तर जन्ममरणाचा प्रवाह थांबवायचा असेल तर आत्मनिष्ठ जाणत्यांनी श्रीकृष्णाच्या चरणांची एकनिष्ठेनं पूजा करावी. त्रिकाळ त्रिसवन रूपानं भगवंताची मनापासून पूजा केली तर कलीला जिंकता येतं. आता मनामध्ये प्रश्न येईल की त्रिसवन म्हणजे काय? तर त्रिसवन म्हणजे सोमरस गाळून देवाला अर्पण करायचे मंत्र म्हणण्याचा प्रकार. प्रातःसवन, माध्यान्हदीन सवन आणि तृतीय सवन असे त्रिसवन आहेत. याशिवाय इतर भक्त हे विधिविधानयुक्त आणि वेदोक्त यज्ञद्वारा होम हवन करून त्याचं भजन करतात. यज्ञाचं रहस्य असं की यज्ञदीक्षा ग्रहण करण्यात अत्यंत आस्था, यज्ञरूपानं पूजन करण्यात तत्परता, नियमित क्रियांमध्ये हात गुंतलेले म्हणून हातांना इतर व्यापार नाहीत. 3 वेदांमधील विधी हेच सगळं काही प्रमाण आहे. बाहेर त्रिगुणांची मेखला, अंतर्यामी सर्वव्यापी चित्स्वरूप, स्वयंप्रकाश दैदिप्यमान, आत्मारूपी यज्ञपुरुष आवाहन केलेला अशा अंतर्बाह्य सामग्रीसहित ओंकार वषटकार. आता वषटकार म्हणजे काय? तर कुणाच्याही इंद्रियांवर स्वामित्व मिळवून देणारा मंत्र असाही एक या शब्दाचा अर्थ निघतो. तर अंतर्बाह्य सामग्रीसहित ओंकार, वषटकार वगैरे लक्षणयुक्त मंत्रोच्चार करून यज्ञ करणारे लोक अतिपवित्र अवदानांनी अपार द्रव्य अर्पण करतात. पवित्र अवदानांनी म्हणजे जे लोक पवित्र आहेत अशांकडून कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि एकदम तेवढं द्रव्य अर्पण करायचं. त्या त्यागाच्या सामर्थ्यानं त्यांना आत्मदर्शन होतं. आणखी काही भक्त योग मार्गानं संपन्न असतात. योगाची धारणा करून ते भगवंताचे भजन करतात. आता यापुढेही योगाची कठीण प्रक्रिया इथे नाथ महाराजांनी सांगितलेली आहे आणि याही पुढे बाकीचे जे आणखीन इतर एक प्रकार आहे तो म्हणजे मुमुक्षु लोकांचा. हे अध्यात्मामध्ये फार अगदी दक्ष असतात. आपल्यावर बसलेला मायेचा पगडा नष्ट व्हावा म्हणून हे जिज्ञासू लोक अतिउल्हासानं मनामध्ये आत्मपूजन करतात. त्यांच्या मनात निरंतर विवेक जागृत असतो. शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचं विवेचन करून ते आत्म्याचं अनुसंधान ठेवतात. मग जिकडे तिकडे तोच भरलेला आहे असं त्यांच्या अनुभवाला येतं. अनित्य अनित्य म्हणून टाकले, जसं आपण नेती नेती असं म्हणतो त्याप्रमाणे, तर ते माईक असल्यानं मिथ्या होऊन जाते. अनित्य अनित्य आपण प्रत्येक क्षणाला जर म्हणलं ना हे काय नाशवंत आहे, हे काय खराब होणार आहे, हे काय खराब होणार आहे, मग आपल्याला त्याचं ती ग्रॅव्हिटी लक्षात येते, त्याचं ते महत्त्व लक्षात येतं. आणि म्हणून अनित्य अनित्य म्हणून टाकलं तर ते माईक असल्यानं मिथ्या होऊन जातं. मग अर्थात केवळ शुद्ध चैतन्यमय आत्मरूपच शिल्लक उरतं. या शाश्वत दृष्टीनं चहूकडे पाहू लागल्यावर जिकडे तिकडे अगदी सर्वत्र परमात्म रूपच दिसू लागतं. हे भक्त मग मोठ्या आवडीनं आत्मस्वरूपाचीच पूजा अतिसाक्षेपानं सर्वत्र करतात. अतिसाक्षेपानं म्हणजे अतिशय तन्मयतेनं करतात. ज्या ठिकाणी जे दृष्टीस पडतं ते आत्मस्वरूपाशिवाय दुसरं त्यांना दिसतच नाही. अशा रीतीनं हे भक्त बसल्या ठिकाणी सर्वव्यापी भगवंताच्या चरणांची पूजा करतात. आता आम्ही जेव्हा श्रीकृष्णाच्या बाबतीत बोलतो, वर्णन करतो, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येणारी ती त्याची आवडती कोण आहे? तर वैजयंती माळा. श्रीकृष्णाच्या गळ्यात वैजयंती माला रुळत असते.
जंगली फुलांची ही माला भक्तांनी अत्यंत प्रेमानं भगवंताच्या गळ्यात घातली. ती कधीच सुकत नाही. याचा अर्थ असा की अत्यंत प्रेमानं जीव शिवाच्या सान्निध्यात कायम राहू शकतो. इतकंच नव्हे तर त्याचं प्रेम कधी शिळं होतच नाही. गंगेचं पाणी कधी शिळं झालं का? नाही. शिवाय कोणत्याही पातळीवरील जीवाला हे प्रेम साधू शकतं. या मार्गात कष्ट नाही, धोका नाही. म्हणून नाथांनी पुन्हा पुन्हा या मार्गाचा पुरस्कार केला आहे. नाथ सांगतात की सगळ्या ठिकाणी व्यापलेला भगवंत पाहून त्याची पूजा करणारे भक्त त्याचे अत्यंत आवडते असतात. त्यांची ती पूजा देखील भगवंत स्वतः अत्यंत प्रीतीनं स्वीकारतो. ही जंगली फुलांची माला भक्तांनी भगवंताच्या गळ्यात घातली तेव्हा लक्ष्मीला सोडून तो तिलाच भुलला. भक्तांनी अति आवडीनं ती वनमाला अर्पण केली होती म्हणून तिची गोडी अधिकच वाढली होती. ती शिळी झाली तरी सुद्धा भगवंत तिला अर्धी घटकाही गळ्यातून काढत नाहीत. आता काय सांगावं. भक्तांनी प्रेमानं अर्पण केलेली आणि भगवंतानं सर्वांगावर धारण केलेली ती म्हणून ती वनमाला सुकण्याचं विसरूनच गेली आणि नंतर निरंतर टवटवीतच राहू लागली. तिच्या सुगंधानं म्हणजे भक्तांच्या भक्तीनं श्रीकृष्ण बोलून गेला तेव्हा लक्ष्मीलाही राग आला. तिने स्वतःशी म्हणजे तिने काय झालं आता तिच्याशी सौती मत्सर सुरू केला. कशामुळं? कारण मी लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी म्हणू लागली श्रीकृष्णाजवळ मी यायच्या आधीच भक्तांनी ही वनमाला केव्हा अर्पण केली काय कोण जाणे. मी अशी तरुण असताना मला सोडून श्रीकृष्ण या म्हातारीलाच काय खांद्यावर घेऊन बसतो. भोगाचं वर्म देवाला कळत नाही. ती वृद्ध तर मी तरुण, पण हा पाहावा तर तिच्याशीच बोलून गेलेला. हे बरोबरच आहे, कारण हा निर्गुण असल्यानं त्याला गुणावगुण कसे कळणार. मला दिली चरणांची सेवा आणि ती देखील मिळते कधी एखाद्या वेळी, आणि ही पाहावी तर सदा न कदा गळ्यात पडलेली. खरंच या वनमालेनं प्रेमामध्ये माझ्यापेक्षा अधिक यश मिळवलं यात शंका नाही. मला बाजूला सारून ही त्याच्या दोन्ही अंगावर बसली. श्रीकृष्ण नेहमी तिच्याशी बोलतो. कुणास ठाऊक एखाद्या वेळी तो मलाच टाकून देईल. किती झालं तरी मी क्षीरसागराची कन्या आहे, कुलशीलवान आहे. ही मात्र जंगलात राहणारी जंगली आहे. हिचा हेवा किती सहन करावा. श्रीकृष्णाला हिने पायापर्यंत वेढून टाकलं आहे आणि मला आपले पाय रगडायला लावलं आहे. माझी सेवा हिनं हिरावून घेतली. भगवंताला भक्तांची भीड फार, गर्दी खूप, म्हणून ही त्याच्या खांद्यावर बसली. अर्थात भक्तीच्या जोरावर खांद्यावर बसलेली ही माला कधी खाली उतरायची नाही. आता हिने, आणि म्हणूनच असं म्हणलं जातं की स्त्री ही कधी ना कधीतरी असं समंजसपणानं वागतेच. स्त्रीजवळ समयसूचकता असते आणि म्हणूनच असं बोलून वैजयंतीमालेविषयी असणारी आपली देहबुद्धी लक्ष्मीनं सोडून दिली आणि इतर भक्तांबरोबर ती देखील त्या वनमालेला वंदन करू लागली. भक्तांची पूजा भगवंताला फार आवडते म्हणून मोठ्या नम्रतेनं सर्व भक्तिभावना त्याच्या चरणी अर्पण कराव्या. अशा अर्पणानं तो अतिशय प्रसन्न होतो. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.